खरं तर देशभर आज दिवाळी साजरी केली जाते। अनेक ठिकाणी दिवे लावून आता दीपोत्सव होणार आहे, पण काही जण मुद्दाम राजकारण करायला बघतात, त्यांना काय सल्ला द्याल? मी सल्ला देईन की कृपा करून आपण सगळे एक आहोत, आपण सगळे हिंदू आहोत आणि आपण मानव धर्मावर विश्वास करतो। तर आजचा हा सुंदर दिवस तुम्ही पण पुढे येऊन मन मोठं ठेवून याला अप्रिशिएट करा आणि रामाचं पूजन करा। नाशिक अशा पद्धतीने करणं हे कितपत तुम्हाला? मी खरं सांगू, मी उद्धव ठाकरेंना फॉलो नाही करत, तर मला काहीच कळत नाही त्यांचं काय चालू आहे, तर मी त्यावर नाही बोलू शकत। काही फडणवीस स्टाईलमध्ये तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या स्टाईलमध्ये सगळ्यांना शुभेच्छा देत असता, तुमच्या सुरीने आवाज म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही गायन करता, आज यासाठी काय वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीने सगळ्यांना तुम्ही शुभेच्छा द्याल तुमच्या स्टाईल? सर्वांना त्यांच्या आस्थेचा आज विजय झालाय त्याच्या शुभेच्छा देते आणि हेच म्हणीन, हे जे पूर्ण वातावरण झालंय राममय, हे पाहून हेच वाटतं की कण कण में राम है, क्षण क्षण में राम है, मन मन में राम है, जन जन में राम। देवेंद्रजींना टीका अशी केली जायची की तुमचा आणि राम मंदिराचा संबंध काय? कारसेवक तुम्ही होतात का? देवेंद्रजींनी काल एक फोटो ट्विट केला नागपूर रेल्वे स्टेशनवरचा आणि दाखवलं की मी होतो। कसं बघता फडणवीसांनी विरोधकांना पुरेसं उत्तर? देवेंद्रजी कारसेवक होते हे मला पण ठाऊक होतं, लग्नाच्या वेळेस कळलं, कारण घरी बोलणी झाली तेव्हा हे सगळं कळलं होतं। आणि ते एक अथक भक्त आहेत श्रीरामाचे, कृष्णाचे आणि एक परम हिंदू आहेत, एवढं मी सांगतो। मी पुढच्या महिन्यात नक्की जाईन, माझ्या सगळ्या जवळच्या फोटो बघितल्यावर काय भावना होत्या? साहेबांचा फोटो केलेला नाही, ते मला माहित होतं आधीपासून, माझ्यासाठी नवीन नाही। आज काय तुमचे काय भावना होत्या जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ती आपण रामलल्लाची मूर्ती जी विराजमान झाली तेव्हा तुमचे काय भावना होत्या? प्रत्येकाला जो राम भक्त त्याला अश्रू आलेच आणि ते आनंदाचे सुखाचे अश्रू होते, ते तर अनावर होणं शक्यच नव्हतं, तर ते आले आणि त्याचा पण आनंद आहे की आले। मैं बताई ना, मेरा गला खराब है और मैं आज के दिन ट्रोलिंग नहीं, ठीक तो मैं आज गाना नहीं गाऊंगी। थैंक यू।